स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस यांच्या स्मरणार्थ ती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत असतो आणि ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा तोही थरार आपण पाहणार आहोत. क्रिकेट चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. त्याही स्पर्धेचं नियोजन सुरू आहे. त्याची लवकरच माहिती अतिशय भव्य दिव्य नियोजन त्याही स्पर्धेचं आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू व्हाईट बॉल कळवत आहेत अमर साठे सर. खराब चेंडू होते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. विजयाचे समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 6 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. 68 धावा धावपल होत आहेत. 89 धावांचा पाठलाग सुरू आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. यावेळीचा चेंडू होता आदित्यच्या बॅट मधून काय कमालीचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. आदित्यच्या बॅट मधून टोलेजंग प्रहार. षटकार. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 15 धावा. आदित्य जाधव बॅटिंग करतोय. 12 चेंडू आणि 33 धावा. जबरदस्त बॅटिंग. डावकरतीचे फलंदाज नेहमी घातक असतात, स्फोटक असतात, ताकदवान असतात आणि त्याची प्रचिती मैदानात दाखवतोय आदित्य जाधव ऑन फायर. काय जबरदस्त बॅटिंग त्यानं आज मैदानात केलेलं आहे. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर ते अशक्य असं काहीच राहत नाही. प्रयत्नांच्या पराकाष्ठा केल्यात, कष्ट केलेत, मेहनत घेतली, घाम गाळलाय. सिमेंटच्या खेपटवरती विकेट होती. 10 रबर बॉलवरती आदित्य जाधव तुटून पडलाय आणि ठोकतोय टोलेजंग षटकार. वसूल करतोय धावा आणि विजयाचं बदलतोय समीकरण. 5 चेंडू विजयासाठी बनवायच्या 15 धावा. आदित्य जाधव उर्फ माम्या या टोपण नावानं तो पुणे शहरामध्ये परिचित आहे, पुणे जिल्ह्यात परिचित आहे. परंतु आज अनेक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना त्यानं भुरळ घातलेले आहे. फुल टॉस, फुल टोल वसूल. आणखीन एक टोलजंग प्रहार. आदित्यच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. चार चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारी मॅच मैदान ती पाहायला मिळते. MJ स्पोर्ट्स वॉटरच्या तोंडातील घास हिसकावून आणण्याचा प्रयत्न करतोय यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूरचा सलामीचा आघाडीचा आदित्य जाधव. स्लोअर वन चेंडू होता. धीम्या गतीने टाकलाय, कमी गतीने टाकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर पंच अमर साठे सर आपण पाहिलं तर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. पंचांच्या निर्णयाची वाट नक्कीच पाहिली जाईल. जसा निर्णय येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्रुशल मुवमेंट आपण पाहत असतो. अतिशय रोमर्षक रंगतदार लढत आपण पाहतो आणि पंच कळतात नो बॉल, नो बॉल. अमर साठे सरांचा इशारा येतोय नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट आपण पाहतोय. जबरदस्त रोमहर्षक आणि रंगतदार मॅच आपण पाहतोय. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आझादी चषक 2025 चा मेगा फायनल ऑल इंडिया ओपन हाफ शेवटचा दिवस. फ्री बॉल. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलले. 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 8 धावा. फ्री चेंडू आपण पाहिलं तर काय कमालीचा मैदान ती टाकलाय. टप्पा पडतोय, विकेट किपरच्या हातात येतोय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहिलं तर मैदान ती कुठल्यान स्पॉट होती. टप्पा पडला, चेंडू उसळला नाही. अगदी कमरेच्या लेवलनं आपण पाहिलं तर विजय पावलेंच्या हातात विसवला जातोय. एक निर्धाव चेंडू फ्री बॉल डॉट बॉल येतोय आणि पुन्हा एकदा विजयाचं समीकरण आपण पाहतोय. 3 चेंडू 8. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. 3 चेंडू 8 धावा. फुल टॉस. फटका तर फसलाय. चेंडू बराचसा काळ हवेत. 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे.
2 धावा आपण पाहिलं तर इथे पळून पूर्ण केला. आता 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 6 धावा. सामना प्रचंड रोमहर्षक रंगतदार अटीतटीची लढत आपण पाहतोय. 2 चेंडू 6 धावा. सचिन ढवळे सर, स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे संघाचे कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती, आपण तयार राहा. ही जशी मॅच संपेल लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात येणार आहात आणि मंगलमूर्ती इन्फ्रा या टीमच्या आघाडीचे बॅटर येतील आणि पुढील मॅच आपण लगेच सुरू करणार आहे, कारण का वेळ भरपूर झालेला आहे. या सूचना आयोजकांच्या वतीने येत आहेत. आदित्य जाधवची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. 16 चेंडू 41, 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 6 धावा. आदित्य जाधव ऑन स्ट्राइक. 2 चेंडू 6. यावेळीचा चेंडू आणि फिनिश केलाय. द ग्रेट फिनिशर आदित्य जाधवच्या बॅट मधून बॉल सीमा पार. सामना जिंकलाय यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूरना. आदित्य करतोय मॅच फिनिश. 16 चेंडू 41 धावांची बेधुंद खेळी. आदित्य जाधव ठरतोय या सामन्याचा मॅच विनर खेळाडू. चला विनंती केल्या त्या आयोजकांच्या वतीनं सचिन ढवळे सर, स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे या संघाला आपण एका लाईनीत एका ओळीत लगेच मैदानाचा ताबा घ्या. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय आणि मंगलमूर्ती इन्फ्रा याही टीमचे कॅप्टन विनंती, आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. लगेचच आपण सेकंड मॅचला इथे आपण सुरुवात करतोय. MJ स्पोर्ट्स वाठार संघाच्या संघ मालकांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अतिशय अटीतटीची लढत आपण पाहिली. अगदी दोनही ताकदवान टीम होत्या. एका बाजूला इजाज कुरेशी, विजय पावले, नितीन माटुंगे या खेळाडूंना आपण MJ स्पोर्ट्स वाठारकडनं पाहिलं. दुसऱ्या बाजूला शेरू लोहार असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांच्या सोबतीला आदित्य जाधव होते, अमित तांबे होते, प्रशांत गायकवाड, पप्पू तोडकर याही खेळाडूंचा कमालीचा खेळ आपण पाहिला. आणि अटीतटीच्या लढतीत अखेर यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूरनं बाजी मारली. परंतु MJ स्पोर्ट्स वाठारचं कौतुक करावं तितकं कमी आहे. याही टीमच्या संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी होतोय. संघ मालकांना विनंती केली जाते आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. आपल्याला मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते केला ते सन्मानित. विजय पावले यांना विनंती, आपला विशेष सन्मान केला जातोय. आझादी चषक 2025च्या वतीनं विजय पावले यांना विनंती केला ते आपण या. विजय पावले यांना विनंती असेल की आपलाही सन्मान होते, आपण या. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला सन्मानित केला जाते. चला विनंती आहे सचिन ढवळे सर, स्पोर्ट फाउंडेशन पुणे प्रहार 11 पुणे टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण लावून घ्या. दादा गायकवाड आणि टीम अधिकचा वेळ घेऊ नका. विकेटवरती प्रॅक्टिस करू नका. नजर चुकीनं आयोजकांनी जर तुम्हाला पेनल्टी दिल्या तर मोठ्या मनानं सन्मान करावा लागेल. त्यामुळे विनंती आहे दोन्ही टीमला. आणि आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी